दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज रविवार, आपण सर्वजण चर्चला जाणार आहोत. पण चर्चला न जाण्याची अनेक कारणे असू शकतात. आज टी व्हीवर मॅच आहे, किंवा आज नातेवाईक घरी येणार आहेत, आज मला बरं वाटत नाही, किंवा आज घरामध्ये काहीतरी काम काढलेलं आहे मी, त्याच्यामुळे मी चर्चला जाऊ शकत नाही. आणि पण चर्चला जाणं म्हणजे आपल्याला आठवड्यातून एकदा तरी एकमेकांना भेटण्याची संधी मिळते. आपले जे विश्वासणारे आहे त्यांना एकमेकांना आपल्याला भेटता येतं. एक माणूस म्हणून ही समाजाची बांधिलकी जी आहे ही मनुष्याला गरजेची आहे, आवश्यक आहे. हे सर्व चांगलं आहे, पण चर्चला जाणे हे सामाजिक बांधिलकीच्या सुद्धा पलीकडे आहे. आपण चर्चला जातो तो देवाचा संदेश ऐकायला जातो, आपल्या आध्यात्मिक लाभासाठी जातो, पण त्याचबरोबर आपण इतर भाऊ बहिणींना त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो, त्यांच्याबरोबर बोलतो, त्यांना उत्तेजन देतो, त्यांना धीर देतो, त्यांना आधार देतो, किंवा जर त्यांचं काही सुख असेल, आनंद असेल, त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की एकमेकाची ओझी व्हाल तर नियमशास्त्र पूर्ण कराल. बघा, गलतीकारास पत्र 6 अध्याय 2 वचन, गलेशियन्स चॅप्टर 6 and verse 2. येशूच्या जे स्वर्गारोहण झालं त्यापासून विश्वासणारे जे आहेत हे एकत्र प्रार्थना करायला जमतात, एकत्र प्रार्थना करतात, देवाची वचनं वाचतात, एकमेकावर प्रेम करतात आणि चांगले कामं करून एकमेकाला उत्तेजन देतात. बघा, इब्री लोकास पत्र ह्याचा 10 अध्याय आणि 24 आणि 25 वचनामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. बघा, आपण वाचू. हिब्रूज चॅप्टर 10 and verse 26, 24 and 25. आणि प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष द्यावे. आपण कित्येकांच्या चालीरीतीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये, तर एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जवळ येत आहे हे तुम्ही पाहता, म्हणून विशेष करून करावा. बघा, देवाचं वचन सांगतं की एकमेकाला भेटायचं तुम्ही कमी करू नका. आणि हे आजच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस रेग्युलरली नियमितपणे चर्चला जातो त्यावेळेस हे शक्य आहे. आज मी कशासाठी चर्चला जातो? आज मला विचार करायचा आहे की मी चर्चला का जातो. माझं स्वतःचं काहीतरी काम आहे, माझ्या पालकांकडून मला काहीतरी माझे धार्मिक विधी करून घ्यायचे आहेत, माझ्या घरच्यांचे विधी करून घ्यायचे आहे, तरच मी चर्चला जातो. मी फक्त सणाच्याच दिवशी चर्चला जातो, आणि की माझ्या आत्म्याच्या उन्नतीसाठी मी जातो, माझ्या विश्वासणाऱ्या बंधू भगिनींना मी भेटायला जातो, त्यांना उत्तेजन द्यायला जातो. आज मला ह्याचा विचार करायचा आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसहित 122 आणि पहिलं वचन, Psalm 122 and verse 1. आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.